नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या 25% अग्रिम व उर्वरित 75% पीक विम्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यांचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे, हेक्टरी किती रुपये पीक विमा भेटणार आहे, कोण्या पिकासाठी भेटणार आहे आणि कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून 139 कोटी 15 लाख रुपयाचा पीक विमा जवळपास उद्यापासून म्हणजे सोमवारपासून 22 एप्रिल 2024 पासून ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून 139 कोटी 15 लाख रुपयाचा पीक विमा अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव आणि सातारा या 6 जिल्ह्यामध्ये उद्यापासून वाटप केलं जाणार आहे। दुसरी विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी। या विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण 190 कोटी 79 लाख रुपयाचा पीक विमा वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार आणि बीड या 5 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। तिसरी विमा कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये 84 कोटी 49 लाख रुपयाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये 34 कोटी 51 लाख रुपयाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये 22 कोटी 61 लाख रुपयाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। पुढची कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील राहिलेल्या 28 महसूल मंडळामध्ये 50 कोटी 20 लाख रुपयाचा पीक विमा सोयाबीन या पिकासाठी वाटप केला जाणार आहे, अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण 150 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्याचं अपडेट आपण एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर या तिन्ही पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा ज्या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्वप्रथम 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि 22 एप्रिल 2024 उद्यापासून या पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला आहे त्या शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना उर्वरित 75%ची एक प्रतीक्षा लागलेली आहे आणि सर्व विमा कंपन्यांकडे जे काही शासनाचा जे काही CCचा जो क्लेम असतो किंवा डाटा असतो, क्रॉप कटिंगचा डाटा असतो, पीक कापणी पश्चात जे काही नुकसान झालेलं असतं त्याचा डाटा असतो किंवा संपूर्ण उत्पादन, उंबरठा उत्पादन जे काही असतं, अंतिम आणीवारी असेल, संपूर्ण डाटा जो आहे विमा कंपनीकडे पोहोचलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही उर्वरित 75% पीक विम्यासाठी जे काही लाभार्थी शेतकरी असतील त्या लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करणं सुरू आहे आणि ते झाल्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित 75% साठी नुकसान निश्चित करण्यात येईल आणि यासाठी वेगळा निधी मंजूर करण्यात येईल आणि याचबरोबर निधी मंजूर झाल्यावर या विमा कंपन्यांच्या माध्यमातून उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC, युनिव्हर्सल, ICICI याचबरोबर SBI आणि युनायटेड इंडिया या 7 विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या राहिलेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या 25% अग्रिमच्या पीक विम्यासंदर्भात 7 विमा कंपन्यांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।